ओम. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री ओंकारा. शिवसूत पार्वती कुमारा, कृपावंत होऊनी पामरा, चालव तुझे आधारे. नमो सरस्वती शारदे, अज्ञान माझे दूर होऊ दे. हे लेखन पूर्णत्वा जाऊ दे. हो आई वरदात्री, सद्गुरुनाथा सर्वेश्वरा, देई तव कृपेचा आसरा. हेत मनीचा व्हावा पुरा, तुझ्या कृपा प्रसादे. साधू संत श्रोते जन, वारंवार तुम्हा नमन. बोबडे बोल गोड मानून, घ्यावे क्षमा करोनी. ब्रह्मज्ञान मागावे असं आले गृहस्थ ते शिर्डीस. बाबा ते निमित्त खास करोनी करीती उपदेश. लेकी बोले सुने लागे, एक पुढे एक मागे. पुढल्यास ठेच शहाणे मागे, सावध होऊनी चालतो. अधिकार परत्वे उपदेश वेगवेगळा, ज्याचा त्यास एकाचे औषध दुसऱ्यास. ऐसे न ये ते कामा, तैसे मार्ग भिन्न भिन्न. वाचन मनन ध्यान चिंतन, अंतिम साध्य जीव कल्याण. हा नियम साईबाबांचा. सागराची घेण्या भेट, लवण कुंजरी जरी जात. माघारी नाती येत, एक रूप होतसे. शुद्ध लोहास स्पर्श परिस, सुवर्णत्व देई खास. परिलोहत्व न ये परिसास, ऐसा गुणतयाचा. अंधार फिटे दीप ज्योती, ज्योतीस नाही त्याची भीती. अंधार सरे तो मागुती, होता भेट ज्योतीची. ब्रह्मज्ञानाचा होण्या बोध, चतुर्वेद करीती विवाद. ब्रह्मानुभूती न कळे शब्द, किती जरी वर्षावे. शब्द वाढवितात ब्रह्म, सत्संगात भेटते ब्रह्म. हे अनुभूतीचे वर्म, सांगतात सद्गुरु. गुरु तोची जाणा ईश्वर, तोची ब्रह्म विष्णू महेश्वर. गुरु परब्रह्म रूपाकार, उभा शिष्य सामोरी. ज्ञानी अज्ञानी सानथोर, गुरु न करी हा विचार. तो पात्रता पाहे अधिकार, करी कल्याण सर्वांचे. तो मार्गदर्शक मुक्तीचा, दावी मार्ग विरक्तीचा. विरक्तीतून भक्तीचा, फुलवीत असे फुलोरा. बोध दिला सद्गुरूने, तो आचरावा श्रद्धेने. हेच खरे गुरु पूजने, बाबा सांगती सकळास. ह्या निरूपणाचे कारण, द्वारका माईत पारायण. चाले गुरुचरित्र वाचन, साईनाथ आज्ञेने. एका बसवीसी वाचनास, स्वतः बसती श्रवणास. भोवती भक्त घेऊन घास, श्रवण भक्ती कारणे. सिद्धवाणी पडता कानी, चित्तशुद्धी होय क्षणी. एकाग्रमन गुरुचरणी, सहज होय समर्पित. भक्तांचे साधावे हित, हेत हात साई मनात. म्हणून द्वारका माईत चालती हो पारायणे. ग्रंथाचे चालता वाचन, बाबांनी करावे निरूपण. भक्तांच्या शंका समाधान होत असे सत्संगी. किती केली पारायणे, याचे न व्हावे मोजणे. एकची करिता एकाग्र मने, अनुभूती तो पुरे. विकल्प येता ऐसा मनी, जरी भक्तांचे तो क्षणी. बाबा उलगडा करोनी, सांगती ते खुबीने. गुरुचरित्र कुणी वाचिती, कुणा नाथ भागवत पोथी. वाचा म्हणून हाती देती, बाबा जवळच्या आपुल्या. गुरुचरित्री गुरुमहती, भागवतात ती कृष्ण भक्ती. ज्ञान कर्म योग मुक्ती, मार्ग सांगे ज्ञानेश्वरी. प्रपंच आणि परमार्थ, ह्याचा सांगे गीता अर्थ. म्हणून द्वारका माईत गीता पाठ होती ते होती. साठे दीक्षित दाभोळकर, जोग माधवराव सुंदर. एक एक भक्त होते तयार, करून घेतले बाबांनी. बाबांची अनुग्रह पद्धती, निज भक्ता ते बोधिती. जवळ घेऊनी तया प्रती, किंवा दूर धाडोनी. स्वये द्वारका माईत बसती, जे कार्य नेमिले कोणा प्रती. ते करवून घेती हाती, देवोनिया निज शक्ती. गुरु लाभावा आपणासी, ऐसे ये जरी भक्ता मनासी. तरी ती इच्छा गुरुसी व्हावी लागे. आंबा येता पाडास, राघू शोधत ये तयास. तैसा सद शिष्यास, येई शोधत गुरुराज. गुरु लाभणे साधेन सोपे, ते हिशेब पुण्य पापे. आणि कचित ते अनुतापे, तळमळो लागे. गुरु लाभ न होय सहसा, गुरु न भेटे तो आपेसा. तये कारणे शिष्य मानसा झुरो लागे. बाबांचे सर्व न्यारे खेळ, ते पाहती भक्ती बळ. तरीच घडविती मग मेळ, अचूक वेळ साधुनी. अनुग्रह करावा कोणावरती, कोणा घ्यावे कडेवरती. कुणास दूर लोटावे किती, हेही बाबाच ठरविती. एकदा घडली नवलाई, खाशाबा देशमुखाची आई. राधाबाई दर्शना येई, गुरुमंत्र तो घेण्यास. म्हणे अहो साईनाथा, गुरुमंत्र तो द्यावा आता. माझा कान तुम्ही फुंकता, होईन धन्य धन्य मी. वर्षा मागून वर्षे गेली, बाल तारुण्य मौज केली. आता काया वृद्ध झाली, सार्थक हवे ना साधाया.
म्हणून आले तव चरणास, गुरुमंत्र हे कानास, तू होऊनी गुरुची खास. उद्धार करी माय बाप, म्हातारी पेटली हट्टास, तिने सोडला चरणास, ती सोडेना चरणास. सोडिले अन्न पाण्यास, बैसे धरणे धरुनी. ऐसे गेले 3 दिवस, तिने घेतले ना अन्न किंवा उदक प्राशन, तेही ती ना करी. माधवराव करीती विचार, म्हातारी उपाशी मरणार, मग अनर्थ होणार बट्टा साई दरबारा. माधवराव म्हणती, साईनाथा करुणा येऊ दे तुझ आता. म्हातारी नाडली उपदेशा करता, कृपा अवलोकन करावे. भक्त येती तव दारात, घेऊन मनी हो जो हेत, तो पूर्ण होय येथ. ऐसा आपुला लौकिक, न पहावी आणिक परीक्षा, तिज द्यावी की उपदेश दीक्षा. नाममंत्र घाला भिक्षा, पदरी राधाबाईंच्या. साईनाथ म्हणती सांगतीला, नको कष्टवूस तू देहाला. आत्माराम तुझा भुकेला, अन्न पाण्या वाचुनी. वेळीच न जागे व्हावे, शेवटी का हट्टा पडावे. आत्मारामास शिणवावे, उचित नव्हे सांगतीला. श्रद्धा आणिक ठेव सबुरी, उद्या चढोन ये पायरी. अल्ला मेहर नजर करी, तोच मालिक सर्वांचा. ऐसा निरोप तिला धाडला, साई चरित्र ग्रंथ ज्याने वाचिला, तो शापमुक्त झाला, लाभे सुंदर स्त्रीपुत्र. साई कृपेचे हे वरदान म्हणून झाले सारांश लेखन. तुम्ही घ्यावे ते गोड म्हणून श्री गोविंद तने विनवितसे. इति श्री साईनाथ अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो नमो गणराजा, दे आशीष माझे काजा. चरित्र नायक साई राजा, नेते गा पूर्णत्वा. ओम श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु. सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं, जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं, स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. भवद्वान्तविध्वंसमार्ताण्डमीड्यं, मनोवागतीतं मुनिर्ध्यानगम्यं. जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणं त्वां. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. भवाम्बोधि मग्नार्धिताना जनानां, स्वपादाश्रितानां स्वभक्तिप्रियाणां. समुद्धारणार्थं कृलौ सम्भवन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात्, सुधास्राविणं तिक्तमप्यं प्रियन्तं. तरुं कल्पवृक्षाधिकं साधयन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. सदा कल्पवृक्षस्य तस्यादिमूले, भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवां. नृणां कुर्वतां भुक्तिमुक्तिप्रदन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. अनेकाश्रुता तर्क्यलीलाविलासे, समाविष्कृतेशान् भास्वत्पत्रभावम्. अहं भावहीनं प्रसन्नात्मभावं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. सतां विश्रमाराममेवाभिरामं, सदा सज्जनैः संस्तुतं सन्नमद्भिं. जनामोददं भक्तभद्रप्रदन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. अजन्माद्यमेकं परब्रह्म साक्षात्, स्वयं सम्भवं राममेवावतीर्णं. भवद्दर्शनात् सम्पुनीतः प्रभोऽहं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. श्री साईनाथ कृपानिधे, अखिल नृणा सर्वार्थसिद्धिप्रद. युष्मत्पादरजः प्रभावमतुलं, धातापि वक्ता क्षमः. सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिपुटः, सम्प्रापितोऽस्मि प्रभो. श्रीमत्साई परेश पादकमलान्यन शरण्यं मम. ओम श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई रूपधरं राघवमोत्तमोत्तमोतु. साई रूपधरं राघवोत्तमं, भक्तकामविबुद्धद्रुं प्रभुं. मायायोपतहता चित्तशुद्धये, चिन्तयाम्यहं महर्निशं मुदां.
शरद सुधांशु प्रतिमं प्रकाश कृपात पत्रं तव साईनाथ त्वदीय पादाब्ज समाश्रितानां स्वच्छया तापम पाक करोतु उपासना दैवत श्री साईनाथ स्तवैमर्योपासने निनास्तु तव स्वं रमेन् मनो मे तव पादयुग्मे भुजंगो यथाब्जे मकरंदलुब्ध अनेक जन्मार्जित पाप संक्षयो भवेब्दाव प्रपाद सरोज दर्शनात् क्षमस्व सर्वान् अपराध पुंजकान् प्रसीद साईश सद्गुरु दयानिधे श्री साईनाथ चरणामृत पूत चित्तास तत्पाद सेवा नरता सततं च भक्त्या संसारजन्य दुरितौध विनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ति स्तोत्रमेतत् पठेत् भक्त्या यो नरस्त मना सदा सद्गुरु साईनाथस्य कृपापात्रं भवेत् ध्रुवम् आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभु पद पहावया भव भय निवारी भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा ओम श्री साईनाथार्पणमस्तु।